मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेत्यांसह विविध वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी नव्या वाहनांच्या खरेदीवरून आधीच वादाची ठिणगी पडलेली आहे। त्यात आता ठाणे महापालिकेनेही महापौर आणि आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी महागड्या गाड्या खरेदी करण्याचा टॉप गिअर टाकलाय। ठाणे महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे आणि त्यामुळे विकास कामांसाठी तब्बल 400 कोटी रुपयांचे कर्ज रोखे उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलाय। पण निधी टंचाईची बोंब असतानाच ठाणे महापालिकेत लाखोंच्या गाड्यांवरील उधळपट्टी सुसाट सुरू आहे। कालच काही नव्या गाड्या ठाणे महापालिकेतल्या नेत्यांच्या दिमतीला हजर झाल्यात। उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे आणि विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्यासाठी महिंद्रा XUV 700 या गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत। त्यासाठी तब्बल 60 ते 62 लाख रुपयांचा खर्च झालाय। महापौर शर्मिला पिंपळकर यांच्यासाठी टोयोटा इनोव्हा गाडी खरेदी केली जाणार असून ती ऑगस्ट महिन्यात ताफ्यात दाखल होईल। त्यासाठी अतिरिक्त 20 लाख रुपयांचा खर्च केला जाईल। काही गाड्यांमध्ये बिघाड होते आणि मध्ये मध्ये गाड्या बंद पडत होत्या आणि त्या अनुषंगाने सर्व पदाधिकाऱ्यांच्या गाड्या घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला। बघा, आता साधारण खर्च सांगण्यापेक्षा मला वाटतं ज्या तांत्रिक बाबी आपल्याला पूर्ण करायच्या होत्या त्या करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडे आम्ही लोकांनी केला होता आणि त्या प्रकारे त्यांनी मान्य केला आहे। महापौर, उपमहापौर, सभागृह नेते यांच्या खरंच गाड्या जुन्या झालेल्या आहेत आणि ते आम्ही बघतोय की दौरे करतात, प्रत्येक वेळी फिरत असतात, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठाणे शहरासाठी कामच करत आलेले आहेत। म्हणजे विरोध करायचा म्हणून विरोध करायचा असं म्हणजे आम्ही असं करणार नाही। कारण की तुम्हीही बघत आलात, तुम्ही महापालिकेमध्ये पत्रकार कक्षामध्ये असतात, गाड्या किती जुनी आहेत तेही बघितलेले आहेत। गाड्यांची कामं निघतात, दुरुस्तीसाठी सारख्या गाड्या पाठवाव्या लागतात। तो एकंदरीत तो खर्च पाहता नवीन गाड्या आलेल्या तर काय प्रॉब्लेम आहे। कोविडचा काळ आला आणि ह्या कोविडच्या काळामध्ये सर्वच यंत्रणा ठप्प होती, त्याप्रमाणे ह्या गाड्यासुद्धा तशाच बंद अवस्थेत काही प्रमाणात होत्या। 4 वर्षाचा जो काळ होता प्रशासनाचा, त्या काळात सुद्धा त्या वाहनं ती बंद अवस्थेत होती आणि त्याच्यामुळे ह्या गाड्या नव्याने घेणं अपेक्षित होतं। कारण की अनेक वेळा बघताय तुम्ही, महापौरांची गाडी असेल, जगदाळे साहेबांची गाडी असेल, विरोधी पक्षनेत्यांची गाडी असेल, ती बंद पडत होती प्रवासात। त्यामुळे ती बंद पडणं हे आपल्याला शोभनीय नाही, म्हणून ह्या गाड्या नव्याने घेतल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।